ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपले स्वागत आहे आणि आपण घेऊन आलेलो आहोत नवीन सीझन सेव्हिंग मेड इझी। यामध्ये आपण शिवणकामाचे नवनवीन प्रोजेक्ट्स बघणार आहोत आणि ह्याच्यामध्ये आपण सुरू केलेला आहे नवीन सिरीज हेअर एक्सेसरीज। पहिली सिरीज आहे आपली हे सेव्हिंग मेड इझी या सीझन मधली। तर ह्यामध्ये आजचा हा जो पार्ट आहे तो आहे हेअर एक्सेसरीज पार्ट 2 आणि आपण बनवलेल्या आहेत 4 वेगवेगळ्या प्रकारच्या हेअर एक्सेसरीज। जर आपण आतापर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर ओखास क्रिएशनला सबस्क्राइब करा, म्हणजे असे घरच्या घरी बनवता येतील असे दागिन्यांचे आणि शिवणकामाचे नवनवीन प्रोजेक्ट्स आपल्याला बघता येतील। आणि आपण इथे सुरुवात करत आहोत जुडा पिन पासून। आजच्या या व्हिडिओत आपण जुडा पिन, हेअर बो आणि हेअर पिन्स बनवलेले आहेत। जुडा पिन बनवण्यासाठी आपण एक साधीशी आपली जी पिन असते ती घेतलेली आहे। यू शेप पिन आहे ही आणि त्याला आपण दोरा जोडून घेतला आणि त्यामध्ये आपण आता सुईच्या मदतीने टाकलेले आहेत 5 मणी। आपल्याला जोही कलर हवा त्या कलरचे आपण मणी घेऊ शकता। मी ह्या ठिकाणी पांढरे मोती वापरत आहे। ह्या पांढऱ्या 5 मोत्यांचं एक फूल बनवण्यासाठी आपण ह्याला गाठ मारून घेतली आणि तो व्यवस्थित फुलाचा आकार तयार झाला। अशी 3 फुलं आपण तयार करत आहोत या ठिकाणी। प्रत्येक वेळेस आपण 5 मणी घेणार आपल्या सुईमध्ये आणि त्या 5 मण्यांचं एक फूल तयार करण्यासाठी गाठ मारून घेणार आपल्या पिन सोबत दोऱ्याची। म्हणजे आपली अशी 3 छान फुलं तयार झालेली आपल्याला दिसत आहेत। आणि ह्या फुलांच्या मध्यभागी सुद्धा आपण एक मोती लावू शकतो, पण मला पांढरीच फुलं ठेवायची होती म्हणून आपण ह्या ठिकाणी पांढरीच 3 फुलं तयार केलेली आहेत। आणि अशी सुंदरशी आपली जुडा पिन तयार झालेली आहे, जी की आपल्या हेअरस्टाईलला अजूनच शोभा आणणार आहे अशी तयार झालेली आहे। आता शेवटी गाठ मारून आपण आपला आकार फुलांचा सिक्युअर केला आणि आपला एक्स्ट्रा धागा कट केला आणि अशा आपल्याला हव्या तेवढ्या आपण पिन तयार करू शकता आणि आपल्या हेअरस्टाईलची शोभा अजूनच वाढवू शकता। आणि आता ह्या ठिकाणी आपण बनवत आहोत मोत्यांचा बो। यासाठी आपला हेअर बो साधा जो असतो काळ्या रंगाचा तो घेतलेला आहे आणि ह्याला सुद्धा आपण मोत्यांनी डेकोरेट करणार आहोत। ह्याच्या आधी आपण महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ही सिरीज बघितलेली आहे ओखास क्रिएशनवर, ज्यामध्ये आपण घरच्या घरी मोत्यांचे दागिने कसे बनवायचे हे बघितलेले आहेत। 53 डिझाईन्स आपण मोत्यांच्या दागिन्यांची बघितलेली आहे आपल्या महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने या ओखास क्रिएशनवरील सिरीज। तर त्यातले उरलेले जे मोती आहेत आपले ते आपण इथे वापरणार आहोत। तर ह्या ठिकाणी आपण सुरुवातीला 10 मोती घेतले आणि ते आपल्या बोच्या भोवती एक सर्कल तयार करून घेतला। हा असा सर्कल तयार केल्यानंतर आपण ह्याला 3 लटकन लावणार आहोत मोत्यांचे। तर त्यासाठी आपल्या सर्कल मधून आपण जो दोरा बाहेर आला त्यामध्ये 10 मोती घेतले आणि सुरुवातीचे 3 मोती सोडून बाकीच्या 8 मोत्यांमधून रिव्हर्स डायरेक्शननी सुई आपली पास केली आणि ह्या ठिकाणी सर्कल पर्यंत आला की पुन्हा त्या सुईमध्ये आता ह्या वेळेस आपण 10च्या ऐवजी 8 मोती घेणार आहोत, कारण आपल्याला डिक्रीजिंग साईजचे लटकन हवेत। तर हे 8 मोती घेतले आणि त्यामधून सुद्धा सुई रिव्हर्स डायरेक्शननी बाहेर काढताना सुरुवातीचे 3 मोती सोडून उरलेल्या 5 मोत्यांमधून सुई बाहेर काढली आणि आपल्या सुरुवातीचा जो आपण मोत्यांचा एक गोल तयार केलाय तिथपर्यंत आणली सुई। आणि त्यामध्ये आता पुन्हा आपण घेतले यावेळेस 6च मोती आणि त्यातले ही 3 मोती सोडून फक्त 3 मोत्यांमधून सुई रिव्हर्स डायरेक्शननी बाहेर काढली। म्हणजे हे अशा प्रकारे 3 लटकन आपले तयार झालेले आहेत त्या आपल्या मोत्याच्या सुरुवातीच्या सर्कलच्या एका टोकाला। म्हणजे हा आपला एक छानसा असा डिझायनर बो तयार झाला। आता हे एकच लटकन सुद्धा आपण बोला ठेवू शकता आणि हा बो लावल्यावर आपल्या हेअरस्टाईलची शोभा अजूनच वाढणार आहे, कारण मोत्यांचा बो आपण तयार केलाय आणि ह्या लटकनची संख्या सुद्धा आपण कमी जास्त करू शकता। आपल्याला अजून डिझायनर हवाय तर हा पूर्ण जो बो आहे त्याच्या भोवती आपण पूर्ण लटकन तयार करा। या ठिकाणी मी 3 असे लटकनचे सर्कल तयार केलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर झालंय। आणि आता या ठिकाणी आपण बघत आहोत वेल्वेटची पिन, हेअर पिन। तर ही वेल्वेटची पिन आता आपण कशी करायची हे बघणार आहोत। यासाठी आपण एक आपली साधी काळ्या रंगाची हेअर पिन घेतलेली आहे आणि
ती पिन आपण एका वेल्वेटच्या कापडाच्या तुकड्यावर ठेवली आणि साधारण अर्धा इंच एवढी जागा सोडून आपण तो आकार कट करून घेतला. पिनेचा आकार अर्धा इंच कापड सगळ्या बाजूंनी आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे आणि हा जो आपला पिनेचा आकार कट केलेला कापड आहे, हा कापड आता आपण सगळ्या बाजूंनी धाग्यानी धावत्या टाक्याने शिवून घेणार आहोत. आपण बघू शकता अशा प्रकारे धावता टाका आपण चहू बाजूंनी घेत आहोत. या ठिकाणी आज आपण छोटी सुई वापरलेली आहे. आपण मागचा जो पार्ट 1 आहे हेअर एक्सेसरीज, त्यामध्ये आपण कोणत्या कोणत्या सुया वापरल्या हे बघितलं. तर आज आपण त्यातली छोटी सुई वापरतोय आणि दोरा आधी सुईमध्ये टाकून दोऱ्याला गाठ मारून घेतली आणि मग ही धावती शिलाई आपण घेतलेली आहे. आणि ही शिलाई झाल्यावर आपण आपली पिन त्या शिलाईच्या मध्ये, त्या सर्कलच्या मध्यभागी ठेवली आणि आपला जो धागा आहे तो ओढून घेत आहोत हळूहळू, म्हणजे आपली पिन त्या आपल्या कापडाच्या सर्कलमध्ये अशी पॅक होताना आपल्याला दिसत आहे. आणि आपल्याला ती ओपन करून घेतली आपण आणि नंतर हा पूर्ण आपला जो एक्स्ट्रा कापड आहे तो व्यवस्थित पिनच्या भोवती शिवून घेत आहोत आपण. असं केल्याने पिनीभोवती आपला कापड व्यवस्थित राहतो, उठलेला दिसत नाही आणि म्हणून सगळीकडून चहूकडून ही शिलाई आपण घेत आहोत. कारण आपल्याला मजबूती हवी आहे आपल्या वेल्वेटच्या कापडाची, म्हणजे पिन कशीही वापरली तरी आपलं हे वेल्वेटचं जे आवरण आहे कपड्याचं ते आपलं तसंच राहणार आहे. वर्षानुवर्ष आपण ही पिन वापरू शकतो. दरवेळेस आपल्याला जेव्हाही वाटलं तेव्हा स्वच्छ धुवून पुन्हा पुन्हा आपण ही पिन वापरू शकणार, अशी ही वेल्वेटची पिन तयार होत आहे. आता ह्या ठिकाणी मी वेल्वेटचं कापड घेतलेलं आहे. आपण आपल्या आवडीनुसार मॅचिंग पिना ह्याच पद्धतीने घरच्या घरी हात शिलाईनी करू शकता. यासाठी मशीनची सुद्धा गरज नाही. आपण आजच्या भागात जेही एक्सेसरीज बघितले ते हाताने शिवता येतील असेच आहेत. आणि मागचा जो पार्ट 1 हेअर एक्सेसरीजचा आहे तोही आपण हाताने शिवून बो तयार केला होता. तो कसा केला, स्क्रंची तयार केला आपण, तो कसा केला हे आपण आपल्या लिंक देणार मी डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे जाऊन बघू शकता. तर अशी आपली वेल्वेटी हेअर पिन तयार झालेली आहे आणि आपण अतिशय मजबूत अशी ती बनवलेली आहे, कारण शिवून आपण पूर्ण कापड आपलं सिक्युअर केलेलं आहे. तर आतापर्यंत हे जर आपल्याला डिझाईन्स आवडले असतील तर आपल्या ओखास क्रिएशनला सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा, म्हणजे अशीच नवनवीन घरच्या घरी तयार करता येतील असे प्रोजेक्ट्स आपल्याला बघायला भेटतील. तर आपण बघू शकता आपली वेल्वेटची पिन अतिशय सुंदर तयार झाली. आणि आता आपण बघत आहोत हेअर बो. हा सुंदर असा दिसणारा कापडी बटरफ्लाय स्टाईल हेअर बो आपण तयार करत आहोत आणि तेही उरलेलं कापड वापरून. तर ह्या ठिकाणी आपण उरलेला कापडाचा तुकडा घेतलेला आहे, जो की आपला एक राऊंड शेप, ओव्हल शेप आहे, अंडाकार शेप घेतलेला आहे आपण. आपल्याला जसा शेप पाहिजे तसा आपण घेऊ शकता. एक सरळ पट्टी घेतली तरी चालते. माझ्याकडे आपण शिवणकाम करताना जे उरलेले गोल गळ्याचे कपडे असतात ते होते, म्हणून मी हे गोल कपडे घेतलेले आहेत. आपण सरळ साधी पट्टी जरी घेतली तरी त्याचा आपला असाच बटरफ्लायचा बो तयार होईल. फक्त काळजी काय घ्यायची, एक छोटा घ्यायचा कपडा, एक मोठा घ्यायचा. तर असं एक छोटा राऊंड आणि एक मोठा राऊंड दोघांनाही धावती शिलाई उलट्या बाजूनी मारून घेतली आणि मध्ये थोडासा गॅप ठेवला दोन्ही राऊंड शिलाई घेताना, आणि त्या गॅप मधून आपण असं आपला जो कापड आहे तो बाहेर काढून आपला शेप सरळ करत आहोत. आपण शिलाई घेताना मध्यभागी दुमडून शिलाई घेतली, धावती शिलाई आहे ही, आणि मध्यभागी थोडासा गॅप ठेवल्यामुळे आपण सरळ करू शकतो त्या गॅप मधून कापड अशा प्रकारे ओढून. आणि हा पहिला आपला छोटा साईजचा राऊंड आपण बघू शकता आपण सरळ करून घेतलेला आहे. आणि असाच आपण दुसरा सुद्धा राऊंड सरळ करून घेणार. जर आपली टोकं सरळ व्हायला अडचण असेल तर आपण एखादी वस्तू या ठिकाणी वापरू शकता सरळ करण्यासाठी, पेन वापरलं तरी चालतं. तर असा आपला आकार छान सरळ झालेला आहे आणि असाच आपण दुसरा आकार सुद्धा सरळ करून घेणार. आणि ह्या दोन्ही आकारला सरळ केल्यानंतर व्यवस्थित प्रेस करून आपला हा जो आकार आहे, दोन्ही अर्धा गोलाकार आकार या ठिकाणी तयार झालेत. कारण मी अंडाकृती कापड घेतलंय म्हणून. आपण जर सरळ पट्टी घेतली तर आपली सरळ पट्टी तयार होईल. त्या पट्टीलाही, सरळ पट्टीलाही शिलाई घेताना मध्ये थोडीशी जागा सोडून आपण चहू बाजूंनी शिवून घेणार, म्हणजे
असे आपले 2 तुकडे भेटणार, एक छोटा, एक मोठा. आता ह्या दोन्ही तुकड्यांना प्रेस करून आपण छान आपला आकार व्यवस्थित तयार करून घेतला आणि मध्यभागी आपण अशा प्रकारे छोट्या-छोट्या मिऱ्या करणार आहोत आणि त्याचा आपल्याला एक बो सारखा आकार तयार झालेला दिसत आहे. आता ह्या मिऱ्या करून एका कपड्याच्या झाल्या, दुसऱ्या तुकड्याच्या सुद्धा आपण तयार केल्या मिऱ्या आणि मध्यभागी सुई धागा वापरून व्यवस्थित हा आकार शिवून घेतला. म्हणजे हा मजबूत असा बो तयार होत आहे आपला. आता ह्या ठिकाणी अंडाकृती आकार कापडाचा घेतल्यामुळे आपला हा जो बोचा आकार आहे तो असा गोलाकार तयार झालेला आहे. त्यामुळे मी तर म्हणेल की तुमच्याकडे जरी सरळ कापडाची पट्टी असली तरी तुम्ही त्याला अंडाकृती आकार करा. म्हणजे मग तो आपल्याला असा छान असा अर्धा सर्कल भेटेल आणि त्याचा आपल्याला असा छान बोचा आकार जो आहे तो अतिशय सुंदर फुलपाखराचा बो तयार होणार आहे. तर असा आपला फुलपाखराचा बो तयार झालेला आपल्याला दिसत आहे. आपण व्यवस्थित गाठ मारून धागा कट करून घेतला आणि आपलं फुलपाखरू तयार झालेलं दिसतंय. आता ह्याच्या मध्यभागी आपण अशी पिन लावणार आहोत, पण त्याआधी आपल्याला हा धागा लपवायचा आहे शिवलेला. म्हणून आपण एक उरलेल्या कापडाची पुन्हा एक पट्टी घेतली आणि त्या पट्टीलाही आतल्या बाजूनी शिवून घेतलं. अशा प्रकारे की बाहेरून तो दोरा दिसणार नाही, अशी आपण शिलाई घेत आहोत. धावती शिलाई घेतली पुन्हा एकदा आपण आणि अशी पट्टी तयार झालेली आपल्याला दिसत आहे. आता ही पट्टी आपण आपल्या फुलपाखराच्या मध्यभागी जी शिलाई घेतली, त्या शिलाईच्या भोवती गुंडाळणार आहोत. तर अशी आपण पट्टी ठेवली आणि त्याला व्यवस्थित आपल्या मध्यभागी शिलाईच्या भोवती गुंडाळून पुन्हा त्या पट्टीला सुद्धा शिलाई करून फिक्स केलं. उलट्या बाजूला ही शिलाई आपण घेणार आहोत. म्हणजे जोही बोचा भाग आपण वर दाखवणार तिकडे आपल्याला ती शिलाई दिसणार नाही. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला अशी पिन टाकायची. म्हणून शिलाई करताच आपण पिन टाकून व्यवस्थित माप बघितलं आपल्या पट्टीचं किती लूज ठेवायचं ते. कारण जास्त जर आपण घट्ट केली ती पट्टी तर पिन जाणार नाही परत. म्हणून आधी पिन टाकून व्यवस्थित बघून घ्यायचं माप आणि मग आपली शिलाई फायनल करून गाठ मारून आपला धागा एक्स्ट्रा कट करून घ्यायचा आहे. आणि आता धागा कट केल्यावर आपली पिन जी आहे, जी आपण बोसाठी वापरतो, ती पिन घेतली आणि ती बोमध्ये फिक्स केली, आपल्या पट्टीमध्ये फिक्स केली आणि असा सुंदरसा आपला बो तयार झालेला आहे. बटरफ्लाय दिसत आहे, कलरफुल बटरफ्लाय, कारण 2 वेगवेगळ्या प्रकारचे कापडाचे तुकडे आपण वापरले आणि अशी आपली वेलवेटी पिन सुद्धा अतिशय सुंदर दिसत आहे. तर असे आज आपण तयार केलं हेअर बो, हेअर पिन. तर अशीच नवनवीन घरच्या घरी करता येतील अशी दागिन्यांची आणि शिवणकामाची डिझाईन्स बघण्यासाठी बघत राहा ओकास क्रिएशन. Thank you for watching. Like, share and subscribe for more designs.